Breaking news coming in. I quickly want to take you to Goa. Let's listen in to Deepak Kesarkar. 80% आमदार जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी कोणीही सेलिब्रेशन केलेलं नाही. उद्धवजी ठाकरे हे आमचे आदरणीय मुख्यमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री त्यावेळेचे आमचे आताचे नेते आहेत, त्यावेळेचे सुद्धा नेते आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेमध्ये आहोत. त्यांना काढणं हा काय आमच्या Okay, Deepak Kesarkar, they're giving details about the next course of action. No celebrations. Uddhav Thackeray is a respected leader, is what he's saying. Let's listen in. आम्ही अजूनही शिवसेनेमध्ये आहोत. त्यांना काढणं हा काय आमच्या या एकंदर जी काय चळवळ घडली त्याच्या मागचा हेतू नाही आहे. जे समविचारी पक्ष नव्हते आणि ज्यांच्याबरोबर ही युती झालेली होती, आघाडी झालेली होती, त्यांच्या विरोधामध्ये हे सगळं करण्यात आलेलं होतं आणि हे करत असताना त्यांचं मन दुखवावं किंवा त्यांचा अपमान व्हावा असा कुठलाही उद्देश नव्हता आणि अशा तऱ्हेचं कुठलंही सेलिब्रेशन आम्ही केलेलं नाही. मनातून झालंच असेल तर ते दुःख आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर लढत असताना आम्हाला आमच्या नेत्याबरोबर अप्रत्यक्ष का होईना लढायला लागलं याचं दुःख आमच्या प्रत्येक आमदारांच्या मध्ये आहे. त्यांचा जो आमच्या मनामधला आदर आहे शेवटपर्यंत न ऐकल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला. नाहीतर हा प्रश्न कधीच मिटला असता. आपले जे ओरिजिनल अलायज आहे, आपले जे मूळ मित्र पक्ष आहेत, ज्यांना घेऊन आपण ही महाराष्ट्रातली निवडणूक लढवली, महाराष्ट्रातल्या जनतेने म्हणूनच दिलेलं होतं आणि तो जो मूळचा विचार आहे त्याच्याबरोबर आपण राहावं ही आमची भूमिका होती. आज सुद्धा आमची ती भूमिका सर्व आमदार आहेत आपण बघितलेलं आहे की वेळोवेळी त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. वेगवेगळी स्टेटमेंट महाराष्ट्रामध्ये काढली गेली आणि त्या ठिकाणी असं बघितलं गेलं की कुठेतरी संभ्रम या आमदारांच्या मनामध्ये निर्माण होईल का. आज सुद्धा तसंच चालू आहे. काही लोकांना खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. अजून महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या संदर्भात चर्चा सुद्धा झालेल्या नाही आहे. आता आमच्या ग्रुपची मीटिंग झाली, त्याच्यानंतर आमचे नेते आदरणीय शिंदे साहेब त्याच्यामुळे ते अजून मुंबईला पोहोचलेले सुद्धा नाहीत. अशा परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये हा मंत्री असणार, मंत्रिमंडळामध्ये हा तो मंत्री नसणार, मंत्रिमंडळाची संख्या एवढी असणार वगैरे काहीही चर्चा झालेली नाही आहे. We have not discussed who will get what portfolio, how many people will be in the new entire cabinet. त्याला राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ते आपल्या पक्षाशी बोलतील आणि ते निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे घाईघाईने अशी काही नावं वगैरे निश्चित होतात. जर कोणाच्या मनामध्ये असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. अशी कुठलाही निर्णय झालेला नाही. ही एक आयडिया असते अशा सोडून त्यांच्या मनामध्ये चलबिचल होईल की जे इच्छुक असतात एकही आमदार हे मंत्रिपदाच्या आशेने इथं आलेला नाहीये. कारण मुळात आमच्याकडे जे आमदार आपलं मंत्रिपद सोडून इथं आले म्हणजे ते आपल्या तत्वासाठी इथं आले आणि त्या तत्वासाठी त्यांचं म्हणणं होतं की जो बाळासाहेबांचा विचार होता, जो हिंदुत्वाचा विचार होता आणि ज्याच्यासाठी 25 वर्ष भाजपबरोबर युती केलेली होती आणि युतीमध्ये पुन्हा जवळ आलो तरी पण आता पुन्हा हे मतभेद झाले. ते मुख्यमंत्री कोण असावा या कारणासाठी मतभेद झालेले होते. दोन पक्षांमध्ये असं कुठलंही वैमनस्य आलेलं नव्हतं की त्याच्यामुळे ते पक्ष वेगळे व्हावे. आज मी खरं तर संजय राऊतांच्या रोजच्या याला उत्तर देत नाही, परंतु आज अत्यंत चुकीचं असं त्यांनी विधान केलेलं आहे की पाठीमागे खंजीर खुपसला. कोणाच्या पाठीमागे खंजीर खुपसला म्हणजे उद्या असं झालं ज्यावेळेला तुम्ही युती तोडली आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेला त्याला लोक तुम्हाला म्हणू शकले असते की तुम्ही खंजीर खुपसला. कारण ते जे लोकांचं मत होतं, जे जनतेचं मत होतं, शिवसेना आणि भाजप या युतीलाच होतं. ते कधीही नव्हतं काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये पराभूत झालेले होते. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे अशी स्टेटमेंट काढून कुठेतरी त्याच्यामधून जनतेचा संभ्रम निर्माण काढली की ज्याच्यामुळे लोक रस्त्यावर उतरतील आणि रस्त्यावर उतरून त्याचं प्रेशर आमच्यावर येईल
असं सुद्धा बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की आमच्याकडून कुठलंही स्टेटमेंट आज माझी आदरणीय फडणवीस साहेबांची चर्चा झाली आणि मी फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती केली की कोणीही मीडियाला मुलाखती देतात. मी काल बघितलं की 10-10, 20-20 लोक मीडियामध्ये मुलाखती देत असतात आणि त्यांच्या तोंडातून एखादा शब्द चुकीचा निघाला आदरणीय उद्धव साहेबांच्या बद्दल किंवा ठाकरे फॅमिली बद्दल तर तो भाजपचा We don't want any of the BJP people. We have spoken to the Chief Minister and I have requested that they should not be speaking to the media because if there is a single word which is spoken against the ठाकres, then we will not be acceptable. त्याच्यामुळे असा कुठलाही प्रकार आजपर्यंत घडलेला नव्हता याचा मी स्वतः साक्षीदार आहे. जर काय स्टेटमेंट निघालीच असती तर ती सातत्याने संजय राऊत यांनी केलेली होती. एवढ्या सर्वोच्च नेत्याचा अपमान केलेली होती. उद्धव साहेब आम्हाला नेहमी सांगतात की आम्ही त्यांच्याबद्दल पर्सनल कुठे बोललो, पर्सनल नाही बोलला ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्याचबरोबर एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याबरोबर असलेले संबंध, बाळासाहेबांचे असलेले संबंध, मातोश्रीचे असलेले संबंध हे सगळे गृहीत धरले तर तशी स्टेटमेंट सुद्धा यायला नको होती. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे. आणि मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की शिंदे साहेबांबरोबर आता आमची मीटिंग झालेली आहे. शिंदे साहेबांनी सर्व आमदारांची डिटेल चर्चा केलेली आहे. शिंदे साहेब एक असे नेते आहेत की ज्यांना प्रत्येक आमदाराला त्यांच्याकडे ॲक्सेस आहे आणि प्रत्येक आमदाराशी जे चर्चा करतात आणि ती चर्चा केल्यानंतर ते त्याच्यावर निर्णय घेतात आणि आपली पुढची स्ट्रॅटेजी आहे ती त्यांच्याशी बोलल्यानंतर ठरवतात. त्याच्यामुळे आमची दीर्घकाळ चर्चा झाली आणि ह्या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की जे काय करायचं महाराष्ट्रामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल शिंदे साहेबांना तर तो महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने घेण्याचं पदासाठी आमची लढाई बिलकुल दिलेली नाही किंवा स्वतः शिंदे साहेब एका चांगल्या मंत्रिपदावर होते आणि ते आमच्या पक्षाचे नेते सुद्धा होते. अशा परिस्थितीत त्यांनी सुद्धा जे पद सोडलेलं आहे हे जो शिवसेनेला त्रास देण्यात आला होता, शिवसेना पक्ष नाहीसा करण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला होता. शिवसेना ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, ते मराठी माणसाचं आश्रयस्थान आहे आणि असा पक्ष संपवण्याचं काम जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत असेल प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जिथं आमचे आमदार आहेत तिथं त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जाऊन आपला उमेदवार जाहीर करायचे आणि हा पुढचा तुमचा आमदार आहे असं तिथं सांगितलं जायचं. अनेक आमचे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामधून त्यांचा 2 नंबरचा पराभूत झालेला उमेदवार आहे त्याला ताकद देण्याचं काम चालू होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो त्याला सर्वप्रथम आपण कोणाकडे जातो तर आपण कुटुंबाच्या प्रमुखाकडे जातो. त्याप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे मांडलेली आहे. दीड ह्याला एवढा उशीर झाला हे सगळं नंतर ही सगळं राज्यसभेची निवडणूक झाली. राज्यसभेमध्ये आम्हाला जे व्होटर्स एनसीपीने दिलेले होते त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही हे स्वतः राऊत साहेबांनी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स करून जाहीर केलेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं असं होतं की आम्ही मतदान करतो, आम्ही निवडून आणतो, आमच्या पाठिंब्यावर आपण सरकारमध्ये आहे आणि तुम्ही जर अशी भूमिका घेत असाल आणि आमच्या राज्यसभेचा उमेदवार सुद्धा पाडणार असाल, राज्य करताना तुम्ही आम्हाला दुय्यम वागणूक देताच परंतु आमचा उमेदवार सुद्धा तुमचे लोक जे तुम्ही आम्हाला जे वोटर दिलेले असतील ते जर पाडत असतील तर मग आम्ही इथं राहून का उपयोग आहे. कारण त्याच्यामागे आमच्या पक्षप्रमुखांची प्रतिष्ठा होती. त्यांनी म्हटलं होतं की एक सर्वसामान्य शिवसैनिकाला मी राज्यसभेवर पाठवेन आणि त्यांचा जो हा शब्द होता हा खोटं पाडण्यामध्ये आपल्या जर सहयोगी पक्षाचा त्याच्यामध्ये वाटा असेल तर मग त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. त्यांनी त्यांच्याशी बोलायला पाहिजे होतं. काय झालं हे आमदारांच्या समोर यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे पुढे जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि ती विधान परिषदेची निवडणूक संपल्याबरोबर उद्धव साहेबांच्या बरोबर होतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला कार्यकर्ते काय करतात हे मी तुम्हाला उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये माझ्यासारखा एखादा जो कार्यकर्ता ज्येष्ठ असेल ज्यांनी काहीतरी शिवसेनेसाठी केलेलं आहे आणि मी माझा पक्ष सोडून या ठिकाणी आलो त्याच्यामागे सुद्धा गाड्या लावण्यात आल्या.
कार्यकर्त्यांकडून त्याला घेरण्यात आला, त्यावेळेला मी काय असाच निघून गेलेलो नव्हतो. मी जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि निघून गेलो. त्याच्यामुळे आज सुद्धा मी सांगतो की कार्यकर्त्यांना असं करण्यापासून रोखलं पाहिजे. मग तो शिवसेना असेल किंवा आमचा मित्रपक्ष असेल, कार्यकर्त्यांकडून एखादी केलेली कृती हे दुसऱ्याचं मन दुखवू शकतं आणि त्याच्यामुळे ही लोक आपल्यापासून दूर जाऊ शकतात. तर ही काळजी महाराष्ट्रामध्ये घेतली जावी. जे सर्व शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये आहेत, अनेक लोकांचे मला फोन येतात आणि त्या लोकांना मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे the way in Congress and CPE was behaving, the way the alliance was working out, and that many people were unhappy with it. असेंब्ली मधला आमचा पक्ष आहे आणि तो वैधानिक पक्ष आहे. हे जे विधिमंडळ आहे हा विधिमंडळ पक्ष आहे आणि ह्या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. 55 लोक त्याचे सदस्य आहे. त्यातल्या 14 लोकांच्या सह्यांनी किंवा 15 लोकांच्या सह्यांनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते शिंदे साहेब यांना काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगत होतो की तुम्हाला जी काय ॲक्शन घ्यायची, तुम्ही आज म्हणता की तुम्ही नार्वेकर साहेबांना त्यांच्याशी बोलणी करायला पाठवणार किंवा फाटक साहेबांना पाठवणार. मग हे जर तुम्ही पाठवणार असाल तर अगोदर त्यांना त्या पदावरून काढू नका. ही आमची भूमिका असताना सुद्धा त्यांना त्या पदावरून काढण्यात आले आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण चिघळलेलं आहे. स्वतः आम्ही बोलत असताना मी एकट्याच्या वतीने त्यावेळेला मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की अगदी 2 दिवस अगोदरपर्यंत आम्ही उद्धव साहेबांना खुली ऑफर दिली होती. मी खुलं पत्र लिहिलेलं होतं. मी वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं. महाविकास आघाडीबरोबरची साथ सोडा बोलायला येतो, परंतु शेवटपर्यंत महाविकास आघाडीची साथ होती, ती सोडली नाही. ती सोडली कधी? आजच्या सोडली नाही. सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळेला निकाल विरोधात लागला त्यावेळेला विरोधात गेलं, त्यांच्या विरोधात कोणी बंडखोरी केली असं बिलकुल घडलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या भावना ज्या तुम्ही मला टेलिफोनद्वारे कळवता, तर मी तुम्हाला सांगतो की जेवढा आदर, जेवढा विश्वास आणि प्रेम हे उद्धव साहेबांच्या बद्दल पूर्वी आम्हाला होतं, आमच्यातल्या प्रत्येक आमदारांना ते आहे. आमचा मुद्दा हा तत्वाचा आहे आणि हे करत असताना आम्ही शेवटची मुदत दिल्यानंतर आम्ही आमचे पुढचे निर्णय घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या मोठ्या पक्षाला ज्यावेळेला शब्द देता त्यावेळेला त्याच्यामधून माघार घेता येत नाही. आम्ही जर माघार घेतली असती तर शिंदे साहेबांचा ज्याप्रमाणे एक वचनी त्यांना ओळखलं होतं ते तुम्हाला माहिती आहे की आनंद दिघेंचे मानसपुत्र ते आहेत आणि त्याच्यामुळे ते एकदा शब्द दिला त्यांनी मग आम्ही एकदा त्यांना सांगितलं शेवटचा दिवस तुम्ही शब्द द्या, त्याच्यानंतर त्यांनी तो फिरवावा. हे शक्य नव्हतं आणि म्हणून याच्यामध्ये कोणीही वाईट वाटून घेऊ नये. शिवसेना पक्ष आहे तसा आहे. शिवसेना पक्षावर कोणीही दावा केलेला नाही. विधिमंडळ पक्ष वेगळा असतो आणि शिवसेना पक्ष ही राष्ट्रीय पक्ष आहे ज्याची मान्यता हे इलेक्शन कमिशन देते आणि त्याच्यामुळे हा जो वाद आहे हा तत्वाचा वाद आहे. तो संपत असताना आता जी युती झालेली आहे, महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांचीच युती झालेली आहे. त्याच्यामध्ये पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा ही संजय राऊत यांनी करू नये अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि पाठीत जर खुपसला असेल तर तुमच्यासारख्या लोकांनी चुकीचा सल्ला देऊन तुम्ही स्वतः शिवसेनेमध्ये आहे पण तुम्ही निम्मकाम राष्ट्रवादीचं करत असता, त्यावेळेला तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आम्ही जनतेकडे भाजप आणि शिवसेना युती म्हणूनच गेलेलो होतो आणि आज सुद्धा आम्ही त्याच भूमिकेशी आलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्ही जनतेला फसवलेलं नाही. निवडून देणारी जनता असते, निवडून देणारा पक्ष नसतो आणि त्या जनतेच्या आकांक्षांचं ज्यावेळेला तुम्ही प्रतिनिधित्व करता त्यावेळेला त्या राज्याचा विकास करण्याची जबाबदारी सुद्धा ही तुमच्यावर असते. आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशी आहे की सकाळी 9 वाजता उठून एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची संजय राऊतनी, केंद्रावर टीका करायची आणि केंद्र आणि राज्यामध्ये वाद लावून त्याच्या पलीकडे काही घडत नाही आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगतो महाराष्ट्राच्या जनतेला तर केंद्र शासन आणि राज्य शासन संबंध असायला लागतील आणि ही आमची भूमिका आहे आणि ही भूमिका घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब गेले ते कुठेतरी मंत्रिपदाच्या वाटपामध्ये खूप मोठा वाटा घ्यायला गेले किंवा असं बिलकुल नाही आहे. ते गेले ते महाराष्ट्राचा विकास कसा होईल आणि विकास होण्याच्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल या दृष्टीने ते चर्चा करतील आणि जो काही निर्णय दोन्ही पक्ष मिळून घेतील
त्याच्यावर आम्ही सर्वजण शिंदे साहेबांच्या बरोबर असणार. Whatever decision Eknath एकेकाने will be going with that, whatever त्यांना decision विचारून taking this alliance with the BJP ahead, we will be agreeing with that. हे बघा, काल मला कोणीतरी विचारलं की 16 आमदारांचं काय होईल, तर मी त्यांना असं सांगितलं की ज्या वेळेला बहुसंख्य आमदार जो आपला नेता निवडतात त्याच्याबरोबर त्यांना राहायला लागतं आणि ते जे व्हीप निवडतात त्याच्याबरोबर आम्ही ज्यावेळेला विधिमंडळ पक्षामध्ये आमचा पक्ष रजिस्टर केला त्याला आम्ही आमच्या आमदारांच्या सह्या दिलेल्या की आम्ही एकमताने निवड केली. आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. त्याच्यामुळे जो बहुसंख्य गट आहे त्यांनी काढलेला व्हीप हा त्यांच्यावर सुद्धा बंधनकारक होईल. आम्ही काय त्यांना असं सांगणार नाही की आमच्या बरोबर चला, अमुक ठिकाणी चला, असं नाही. विधिमंडळामध्ये ज्या वेळेला निर्णय होत असतात आणि आपल्याला दुसरं सुद्धा सांगायचं आहे की जो अँटी डिफेक्शन लॉ आहे तो तुम्ही फ्लोर ऑफ द हाऊसवर काय कृती करता याच्यावर असतो आणि त्याच्यामुळे त्यांना काय बंधन नसतं की जर तो तिथं व्हीप असतो त्या व्हीपने सांगितलं की तुम्ही हजर राहिलं पाहिजे, तुम्ही हजर राहिलं पाहिजे, तुम्ही मतदान केलं पाहिजे तर तुम्ही मतदान केलं पाहिजे, पण ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. आणि त्याच्यामुळे आणि दुसरं जे काही दिशाभूल जनतेची केली जाते की पक्षाची घटना ही बंधनकारक आहे. अनेक कोर्टांचे निर्णय असे आहेत की राज्याची घटना आहे, देशाची जी घटना आहे तीच अंतिम आहे, त्याला कोणी सुपरसीड करू शकत नाही. एखाद्या पक्षाची घटना, एखादा ऍक्ट असेल आणि त्या ऍक्टमध्ये काही लिहिलं असेल तर त्याला सुपरसीड करू शकत नाही पक्षाची घटना. He is explaining what the legal aspects of this entire case is, saying that the anti-defection law can exist only on the floor of the house. Apart from that, whatever the decision of the Supreme Court, it has to be followed by everyone. There are various judgments that is helping their case. दुसऱ्याला ते गेले होते त्याला तुम्ही बघितलं की त्यांना रिलीज मिळू शकला नाही. म्हणून आम्हाला कोणाला चिडवायचं नाही आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे आणि हे सेवा बाळासाहेबांनी जो राज्यावर विचार दिलेला आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा, तो विचार पुढे घेऊन आम्हाला जायचा आहे आणि इथे असलेल्या मराठी जनतेसाठी चांगलंसं काम करून दाखवायचं आहे आणि ते काम येणारं नवीन सरकार करून दाखवेल याची मला खात्री आहे. आपण बोलला आता त्यांना बोलू. There is a lot of love and respect that we have received, and that is what we want to work for the state of Maharashtra. एक मिनट, मैं पहले हिंदी में बोलता हूँ क्योंकि ये जो विवाद चल रहा है उस पर पूरे भारतवर्ष की आज नजरें हैं और हर कोई चाहता है कि इस बारे में जो वस्तुस्थिति है वो जनता के सामने आ जाए जितना भी हमसे हो सका, क्योंकि हम लोग बाहर थे, आसाम में थे, हम लोग तो प्रेस नहीं ले सके, इसलिए जो 1-to-1 भी जो इंटरव्यू की है और उसके माध्यम से जो भी हम लोग भारतवर्ष के जनता तक पहुंचा सकते थे वो सब हमने किया है. लेकिन हमारी इसके बारे में जो भूमिका है वो स्पष्ट है. वो भूमिका ऐसी है कि हम लोग चाहते थे कि जो भारतवर्ष का महाराष्ट्र की जनता ने जो वर्डिक्ट दिया है वो वर्डिक्ट दिया था शिवसेना और बीजेपी को इकट्ठा रहने का और उनके लिए ही वोटिंग दिया गया था. तो अगर उसका वोटिंग था तो उसे ऑनर करना था, उसका तो वो ऑनर नहीं किया गया. एक अलग से गठ बन गया जिसको महाविकास आघाड़ी बोलते हैं. तो ये जो कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस है उनको जनता ने डिफीट किया था, वो पराभूत हुए थे और उसके बावजूद वो सत्ता में आ गए. तो उनको ये समझना था कि वो हार चुके हैं और केवल शिवसेना के वजह से वो लोग सत्ता में आ गए. फिर भी उन्होंने शिवसेना को खत्म करने की कोशिश की. शिवसेना के हर कॉन्स्टिट्यूंसी में ये लोग जाते थे और उनका जो पराभूत उम्मीदवार है उसको वो ताकत देते थे और वहां से पब्लिकली अनाउंस करते थे कि ये आपका अगला विधायक रहेगा, ये आपके अगले एमपी बनेंगे. तो ये जो उनकी कोशिश है वो कोशिश हमारे आंखों के सामने हो रही थी और इसके बावजूद कि हम लोग बार बार बोल रहे थे कि ये लोग आपके साथ ऐसा कर रहे हैं और जनता का भी ये कहना है कि आपका जो ओरिजिनल विचार है, आपकी जो विचारधारा है, विचारधारा पे पॉलिटिकल पार्टी चलती है, तो उस विचारधारा को आप मत छोड़िए. उसके बावजूद भी 1-1.5 साल तक हमारा ये कहना माना नहीं गया. उसके बाद
जो राज्यसभा का इलेक्शन है वो महाराष्ट्र में हो गया। वहां पे दूसरे हमारे जो सहयोगी पार्टी है एनसीपी, उन्होंने जो हमें एमएलए दिए थे जो हमको वोट करने वाले थे, तो इनके प्रवक्ता है शिवसेना के और संजय राउत, उन्होंने सीधा बोल दिया कि ये लोगों ने हमें वोट नहीं दिया है। उसके बावजूद भी कोई कार्रवाई नहीं हुई, तो सब एमएलए संतप्त हो गए और इसका परिणाम आगे आने वाले एमएलसी के इलेक्शन में दिखाई दिया। और उसके बाद ये सब चीजें हो गई है और मैं खुद प्रेस को ब्रीफ करता हूं, तो मैंने खुला लेटर भी लिखा था उद्धव साहब को कि आज भी आप समझ के ये जो महाविकास आघाड़ी है उससे बाहर आ जाइए। हम लोग सब जो एमएलए है वापस आपके पास आ जाएंगे, आपसे डिस्कस करेंगे और आगे की रणनीति निश्चित करेंगे और बीजेपी के साथ एक अच्छी सरकार बना के हम लोग महाराष्ट्र के विकास के लिए कार्यरत हो जाएंगे। लेकिन वो हुआ नहीं। उसके बावजूद भी सुप्रीम कोर्ट में एप्लीकेशन गया महाविकास आघाड़ी की तरफ से और वो भी मंजूर नहीं हुआ, इसलिए ये रेजिग्नेशन आ गया। और रेजिग्नेशन तो उद्धव साहब इतने सेंसिटिव है कि पहले उन्होंने हमारे बारे में एक हमको वीडियो निकाल के उनका भेजा था और उन्होंने अपील की थी यूट्यूब पे हमें कि उन्होंने ऐसा बोला था कि अगर एक भी एमएलए शिवसेना का आके मुझसे इस्तीफा मांगे तो मैं अपना इस्तीफा दे दूंगा। लेकिन एक भी एमएलए मांगने के लिए नहीं गया क्योंकि हम लोग उनको बहुत चाहते हैं। इसके बावजूद भी जब पवार साहब वापस आ गए तो उनका वो जो ये था स्टैंड था उसमें चेंज हो गई और एक लीगल बैटल चालू हो गई महाराष्ट्र में, जिसमें एमएलए को डिस्क्वालीफाई करने की कोशिश की। बहुत बुरे बुरे स्टेटमेंट संजय राउत जी की तरफ से इश्यू किए गए जिसमें बहुत बुरी तरह से हमको उसमें उन्होंने संबोधित किया। उसमें हमको सुअर बोला गया, उसमें हमको मरा हुआ आदमी बोला गया, उसमें हमारे पोस्टमार्टम करने की बात की गई, हमारे फैमिलीज के बारे में बहुत गलत शब्द यूज किए गए। तो ये सब होने के बावजूद अगर कोई एक्सपेक्ट करता है कि ये जो एमएलए है जिनका दिल आपने दुखाया है वो वापस आपके पास आए और आपके पास डिस्कस करे, तो इसके लिए कोई तैयार नहीं था। क्योंकि आज भी यही जो संजय राउत जी है आज भी स्टेटमेंट निकाल रहे हैं। आज उन्होंने स्टेटमेंट निकाला है कि आपने हमारे पीठ में खंजीर को ये किया है। तो इसका मतलब क्या है कि हमने बिट्रे किया। हमने बिट्रे किया है क्या? हम लोग जनता के सामने गए थे और सेना भाजपा इकट्ठा गए थे और जनता ने जो मत दिया है वो भी सेना बीजेपी को दिया है, ना कि कांग्रेस और एनसीपी को दिया है। तो खंजीर किसके पीठ में ये किया है वो तो जनता जानती है। तो राउत जी ये तो ऐसी बात हो गई कि आप कुछ करो और उल्टा हमें ही बोलो।